नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता सर्वजण रम्या आणि विजय या दोघांचेही कौतुक करतात. तर नंदिनी म्हणू लागते, मग काय आता दोघेही एकमेकांना पसंत आहात? मग आता लग्नाच्या आणि साखरपुड्याचा मुहूर्त गुरुजींना विचारून काढायला काही हरकत नाही. परंतु त्याचवेळी विजय म्हणतो, नाही, मला एवढ्या लवकर लग्न करायचे नाही. म्हणजे मुहूर्त काढायला काही हरकत नाही, परंतु माझी एक अट आहे. तर आता पार्थ विचारतो की कोणती अट? तर विजय म्हणू लागतो, एंगेजमेंटसाठी माझी काहीच हरकत नाहीये, परंतु लग्न मला 7 ते 8 महिन्यानंतर करायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. तर पार्थ त्यांना विचारतो की का, कशासाठी? तर आता विजय म्हणू लागतो, मला रम्याला जाणून घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, कारण आम्हाला दोघांना एकमेकांसोबत थोडा वेळ घालवायचा आहे. मला रम्यासोबत खूप फिरायचं आहे, तिच्यासोबत शॉपिंग करायची आहे, तिच्यासोबत चौपाटीवर बसायचे आहे, तिच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. हे सगळे दिवस लग्नानंतरही येतील. लग्नानंतरही प्रेम होईल, परंतु लग्ना अगोदरची ओढ मला अनुभवायची आहे. तर विक्रम कौतुक करत म्हणतात, हो क्या बात है, म्हणजे लग्नानंतर प्रेम होईलच, परंतु लग्न अगोदरची ओढ अनुभवायची आहे. खरंच किती छान आहे ना माने, पक्के देशमुख वाटतायत ना ग, असं म्हणत विक्रम हे खूप खुश असतात. तर मांडणी ताई म्हणतात, तुम्हाला जर थांबायचे असेल तर आमची काहीच हरकत नाहीये, पण तुमच्या होणाऱ्या बायकोला तुम्ही विचारले ना? तर आता विजय इथे रम्याकडे पाहतो. तर मांडणी ताई म्हणतात, म्हणजे तुमच्या बायकोला जर घाई असेल लग्नाची तर मग मात्र आम्ही काहीच करू शकत नाही. तर विक्रम म्हणतात, हो हे मात्र खरं आहे. तर मांडणी ताई रम्याला म्हणतात, काय रम्या? तर विक्रम म्हणतात, हो ना रम्या, तुझाचा निर्णय सांग. रम्या म्हणते की हो, मला यांची ही अट मान्य आहे, मला चालेल उशिरा लग्न. आता नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात. तर इथे रम्या लाजतच म्हणू लागते, मला सुद्धा लग्न अगोदरची खेस अनुभवायची आहे. तर विजयचे वडील म्हणतात, चला. तर मग मुलांनी एकमेकांना पसंत केलं आहे, म्हणजे आता लग्नाच्या तयारीला लागायला काही हरकत नाही. तर वसू आत्या म्हणतात, हो हो, तयारीला तर लागायलाच हो, कारण 8 महिने सुद्धा कमी पडतील, हो की नाही विक्रम? तर विक्रम म्हणतात, हो अगदी खरं आहे. तर आता विजयचे वडील म्हणतात, चला. तर मग तुम्ही तुमच्या गुरुजींशी बोलून एक चांगला मुहूर्त काढा आणि आम्हाला कळवा. तर माननी ताई म्हणतात की हो, आम्ही तुम्हाला लवकरच कळवू, परंतु आता जर मुलांनी एकमेकांना पसंत केलंच आहे तर आपण सर्वांनी तोंड गोड करूयात का? आता सर्वजण खूप खुश असतात, सर्वजण एकमेकांना पेढा भरवतात. तर इकडे वसू आत्यासुद्धा खुश असण्याचे नाटक करून दाखवतात. तर इकडे मात्र पार्थ आणि नंदिनी बाजूला उभे असतात. आता रम्याचा बघण्याचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडलेला असतो. काव्या खुश असते आणि म्हणू लागते, रम्याचा साखरपुडा लग्न ठरला आहे आणि मी गाडी चालवायला सुद्धा शिकली आहे, आणि हे सगळं मला अनिशाला सांगायचे आहे, पण अनिशा फोन का उचलत नाहीये? असं म्हणत काव्या पुन्हा अनिशाला फोन करत असते. काव्या म्हणू लागते, उचल बाई फोन. तर दुसरीकडे अनिशा पाहते. तर काव्याचा फोन असतो, परंतु अनिशा कट करते. तर आता काव्या म्हणू लागते की हिची काही नाटक सुरू झाली आहे ना, काहीच कळत नाही. आता हिला 20 मेसेजच पाठवावा लागेल. आणि म्हणूनच काव्या अनिशाला 20 मेसेज पाठवते आणि म्हणू लागते, ए अनिशा, तू जर आता माझा फोन नाही ना उचललास आणि तू माझ्याशी नाही बोलीस तर मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही. आता अनिशा ती 20 नोट ऐकते आणि त्यानंतर काव्याला लगेच फोन करते. तर काव्या अनिशावर चिडते आणि म्हणू लागते, अगर्शाने किती वेळ झाला मी तुला सतत फोन करण्याचा प्रयत्न करते, काय झालंय नक्की? तुला माझा फोन का उचलत नव्हतीस? तर अनिशा म्हणते, बोल, का फोन करत होतीस? आता अनिशाची ही बोलण्याची पद्धत ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते, अनिशा ही काय बोलतेस तू, आणि फोन का करत होतीस म्हणजे हे काय विचारण झालं?
अनिशा, आपण एकमेकांशी किती बोलतो, आपण एकमेकींना फोन नाही का करत असं म्हणत काव्य अगदी छान पद्धतीने अनिशाशी बोलत असते, परंतु अनिशा मात्र कुठल्यातरी विचारात असते. अनिशा, माझ्याकडे गुड न्यूज होती आणि ती गुड न्यूज देण्यासाठीच मी फोन करत होते, पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की आजकाल मी तुला फोन करते, पण तू मात्र माझ्याशी बोलायला टाळाटाळ करतेयस, मला फोनही करत नाहीयेस, किंवा मी फोन केला तर उचलतही नाहीयेस, आणि किती दिवस झाले तू इकडे फिरकली सुद्धा नाहीयेस. ये ना, एक दिवस तरी इकडे छान गप्पा मारू. मी माझ्याची सिनेमन कॉफी सुद्धा तुला देईन, पण एका दिवसासाठी तरी ये ना, येशील ना? तर आता अनिशा म्हणते, काव्या ऐक ना, मी आता खूप गडबडीत आहे. तर काव्या अनिशाला म्हणते, अनिशा एक मिनिट, तू कशात बिझी आहेस सांग ना? तर अनिशा आता काव्याला म्हणते, ज्यात तू बिझी नाहीयस ना त्यात मी बिझी आहे. आता अनिशाच हे बोलणं काव्याला खटकत असतं, म्हणजे काव्याला काहीच कळत नसतं की अनिशा अशी का बोलते. काव्य अनिशाला म्हणते, अनिशा, काय झालं नक्की, तू अशी का बोलतेस? अनिशा म्हणते, बाय. काव्या म्हणते, एक मिनिट अनिशा, तू फोन ठेवणार नाहीयस, तू जर माझ्याशी नाही बोलीस ना, एक काम करते मी तुला फोन वगैरे करत बसतच नाही, तुझ्या घरीच येऊन बसते. तर आता अनिशा म्हणते, तू कुठे येऊन जाणार आहेस? तर काव्या म्हणते, तर अनिशा म्हणते की हो, कारण मी आता माझ्या जुन्या घरी राहत नाहीये, मी माझं राहण्याचं ठिकाण बदललं आहे, मी आता दुसऱ्या ठिकाणी राहते. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. काव्या म्हणते, अनिशा, काय बोलतेस? तू नक्की कधी शिफ्ट झाली असते ते तरी सांगशील का? आणि एकटीनेच सगळं काही शिफ्ट केलंस का? मला का नाही सांगितलेस तू? मला तरी सांगायचं होतं, मी तुझ्या मदतीला आली असती. तर अनिशा चिडते आणि म्हणू लागते, नसती आली असतीस का काव्या, कारण तू तुझ्या लाईफमध्ये बिझी आहेस बाय. असं म्हणत अनिशा फोन ठेवते. तर त्याचवेळी आता काव्या विचार करू लागते की अनिशाला नक्की काय झालंय, ती अशी का वागते. तर पार्थ तिच्यासाठी मसाला दूध घेऊन येतो आणि म्हणतो, हे घे. काव्या विचारते, हे काय? पार्थ म्हणतो, मसाला दूध, रोज रोज काय कॉफी प्यायची, आज काहीतरी वेगळं घ्या ना. तर आता काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, उद्या रम्याच्या साखर पुड्या झाल्यानंतर मी अनिशाला भेटून येते. पार्थ म्हणतो, हो, काहीच हरकत नाही. तर काव्या म्हणते, अनिशाला काय झालंय काहीच कळत नाहीये, म्हणजे ती माझ्याशी नीट बोलतही नाहीये. मला असं वाटते, म्हणजे राहून राहून माझ्या मनाला असं वाटते की अनिशानं बोलण्याचं कारण माझ्या समोरच आहे, परंतु मला कळत नाहीये. काव्या आता या सगळ्याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे रम्याची चिडचिड होत असते. रम्या म्हणू लागते, खोटं हसून हसून माझे गाल दुखायला लागले. कधी एकदा तो बघण्याचा कार्यक्रम संपतोय असं मला झालं होतं. तर त्याचवेळी वसुअत्या त्या ठिकाणी येतात आणि खुश होत म्हणतात, रम्या, हा बघण्याचा कार्यक्रम झाला ना, तो खरंच मला खूप छान वाटला. रम्या म्हणते, काय? तर वसुअत्या म्हणतात की हो, मला खरंच हा कार्यक्रम खूप आवडला. हे बघ रम्या, प्रत्येक आईच स्वप्न असतं आपल्या मुलीसाठी एक छान स्थळ यावं, बघण्याचा कार्यक्रम हवा, कांदे पोह्यांचा कार्यक्रम हवा, आणि अगदी माझंही तेच स्वप्न होतं. रम्या आता रम्याला मात्र खूप राग येत असतो. तर वसुअत्या पुढे म्हणतात, मानपणाच्या बैठकी व्हाव्यात आणि पुढे जाऊन त्या समोरच्यांनी आपल्या मुलीला पसंत करावं. रम्या, तुला खरं सांगू का, मला खूप आवडली आहेत ही माणस, म्हणजे विजय किंवा विज्जचे आई बाबा खरंच खूप चांगले स्वभावाने, खरंच खूप छान कुटुंब आहे. आणि रम्या, मी सुद्धा बघत होते, तू विजयकडे बघून कशी लाजत होतीस ते. तर आता रम्याला धक्काच बसतो. रम्या वसुअत्यांना म्हणते, आई, हे सगळं काही तुला खरं वाटत होतं का? तर वसुअत्या म्हणतात, रम्या म्हणते, ते सगळं काही खोटं होतं, मी फक्त नाटक करत होते, उगाच नसते, स्वप्न बघू नकोस. वसुअत्या म्हणतात, रम्या, एवढं चांगलं स्थळ आलंय, चांगली माणस आहे, मग या कुटुंबाचा विचार करायला काय हरकत आहे बाळा. हे बघ, मी आतापर्यंत बोलले नव्हते,
परंतु आता बस झालं ना हे सगळं काही. परंतु रम्या मात्र वसुवत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. ती काहीच ऐकून घेत नसते. वसुवत्या म्हणतात, बघ एकदा विचार करून बघ, ऐकायला किती छान वाटेल ना रम्या. विजय मतकरी असं वसुवत्या म्हणतील. त्याच वेळी रम्या तिच्या हातातील बांगड्या वगैरे फेकून देते आणि म्हणू लागते, बस यापुढे आई असं तू कधीही बोलणार नाहीयस. कारण रम्या विजय मतकरी हे असं कधीही घडणार नाही. कारण रम्याच्या पुढे फक्त पार्थच नाव लागणार आहे. रम्या पार्थ देशमुख असं म्हणत रम्या खुश होते आणि पार्थसोबत त्याचं नाव लावण्याचं ती स्वप्न पाहत असते. आता रम्या पुढे वसुवत्यांना म्हणते, आणि ही गोष्ट कधीच कोणीच रिप्लेस करू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. वसुवत्या त्या रम्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु रम्या मात्र पारच्या प्रेमामध्ये वेडी झालेली असते. आता वसुवत्याही चिडतात आणि रम्याला म्हणू लागतात, किती दिवस, अजून किती दिवस त्या पारच्या मागे मागे फिरणार आहेस आणि किती दिवस हे पार्च पुराण चालू राहणार आहे. रम्या, तो विजय खरंच खूप चांगला माणूस आहे, खूप साधा आहे. मला मान्य आहे कालपर्यंत मी त्याला मजनू म्हणत होते, परंतु आज मी ज्यावेळी त्याला प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळी मला पटते की खरंच तो एक माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि तो तुला खरंच खूप आनंदात ठेवू शकतो. रम्या, विजयमध्ये असणारा साधेपणा, तुझ याबद्दलचा असणारा आदर, हे सगळं पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं. बाळा रम्या, मला सांग, पार्थच काय तर या घरात इतर कोणीतरी तुला इतका मान दिलाय का? रम्या वसुवत्या पुढे म्हणतात, रम्या मला असं वाटतेय. रम्या, मला तरी वाटते की तुझ्या बाबानेच तुझ्यासाठी इतकं छान स्थळ पाठवलं. रम्या म्हणते, काय तर? वसुवत्या म्हणतात की हो, माझं मन मला सांगते की हे सगळे काही तुझ्या बाबांचे आशीर्वाद आहे. रम्या, ऐक ना रम्या, कदाचित हा मुलगा पारपेक्षाही चांगला असू शकतो. आणि रम्या, विचार करायला काय हरकत आहे बाळा. रम्या मोठ्यानेच वसुवत्यांवर चिडते आणि म्हणू लागते, आई बास, असं म्हणत रम्या तिथून निघून जाते. आता वसुवत्यांना रम्याची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता कार्यक्रम तर पूर्ण झालेला असतो, परंतु त्यानंतर नंदिनी आणि पार्थ यांची चर्चा चालू असते. रम्या आणि विजय यांच्याविषयी त्या बोलत असतात. तर नंदिनी म्हणू लागते, पार्थ, मी तुम्हाला खरं सांगू का, विजय हा मला खरंच खूप चांगला माणूस वाटला. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर आणि त्याच्यातील तो साधेपणा पाहिल्यानंतर वाटलंच नाही की तो रम्याच्या कुठल्या कारस्थानांमध्ये सामील असेल. तर पार्थ नंदिनीला म्हणतो की मी हे सुद्धा नोटीस केलं आहे की विजय अगोदरच रम्याच्या प्रेमात आहे. तो आधीच रम्याच्या प्रेमात पडला आहे. तर नंदिनी म्हणते, मग तर? पार्थ म्हणतो, प्रेमात पडलेली व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवते. प्रेमात माणूस समोरच्यावर आंधळ्यासारखा विश्वास ठेवतो. मग ती व्यक्ती खरी असेल किंवा चुकीची असेल याकडे तो पाहतही नाही आणि म्हणूनच समोरची व्यक्ती जे सांगेल ते करतो. तर आता नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला असं वाटते की रम्याने अगोदरच गोड बोलून विजयकडून हे सगळं काही करून घेतलं असेल का? तर पार्थ म्हणतो की हो, मला असं अगदी मनापासून वाटते, कारण रम्याला मी लहानपणापासून ओळखतो. तर नंदिनी म्हणते, म्हणजे रम्या विजेचा वापर करत असेल? तर पार्थ म्हणतो, मी ऑब्झर्व केला आहे, ज्यावेळी तुम्ही रम्याला घेऊन आलात त्यावेळी विजय उठून उभा राहिला होता. त्याच्या डोळ्यात, त्याच्या नजरेत असणारा रम्याविषयीचा आदर मी पाहिला. आणि त्यानंतर ज्यावेळी विजय आणि रम्या रूममधून बाहेर आले तेव्हा तो काय म्हणाला की 8 महिन्यानंतर लग्न करूया. हे तुम्हाला पटते का? तर नंदिनी म्हणते, नाही, माझ्याही मनाला हे पटत नाहीये. मलाही तुमचं म्हणणं पटते. तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. रम्याने गोड बोलून हे सगळं काही त्याला बोलायला लावलंही असेल, म्हणजे याचा अर्थ असा होतो की रम्या या सगळ्या गोष्टींचा दिखावा करते. तर पार्थ म्हणतो, करतेही असेल, कारण मला नाही वाटत नंदिनी की रम्या खरंच बदलली असेल. रम्या बदलणं शक्य नाही. नंदिनी काय आहे ना नंदिनी, मी आणलेल्या स्थळाबद्दल मला गॅरंटी आहे, परंतु रम्याबद्दल मला अजिबातच गॅरंटी नाही.
त्या मुलीवर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. नंदिनी, आता रम्याच्या मनात काय चालू आहे मला नाही माहीत, परंतु मला हे सेन्स होतेय की जे दिसते तसं अजिबातच नाहीये. तर नंदिनी म्हणते की हो. तर पार्थ म्हणतो, नंदिनी, मला तुम्हाला जे पटतंय समजतंय ते काव ये आणि जीवाला का कळत नाहीये. तर नंदिनी म्हणते, कदाचित ते दोघंही आपल्या जागेवर रम्याला ठेवून विचार करत असतील. त्या दोघांनी प्रेमाच्या बाबतीत खूप सहन केला आहे, म्हणजे त्यांचं प्रेम असूनही शेवटी काय घडलं हे आपण पाहिलंच आहे. दोघंही मूव्ह झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याला सुरुवात केली. मग त्यांनाही असंच वाटते की रम्यासुद्धा मूव्ह ऑन झाली असेल आणि तिनेसुद्धा तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली असावी आणि म्हणूनच हे दोघेही तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतायत आणि त्यातही आपल्या लग्नात कुठली अडचणही आली नाही आणि म्हणूनच त्यांचा जास्त विश्वास रम्यावर आहे. त्यामुळे पार्थ या सगळ्यांमध्ये त्या दोघांचा दोष नाहीये. ते दोघेही मूर्ख नाहीयेत, पण दोघेही खूप साधे आहेत, मनाने खूप साधे आहेत आणि म्हणूनच निश्चिंत आहे. तर पार्थ म्हणतो, परंतु आपण मात्र अडकलो आहोत. पण उद्याची एंगेजमेंट कुठल्याही परिस्थितीत व्हायलाच पाहिजे. रम्याला माघार घ्यायला द्यायची नाही. नंदिनी म्हणते, डन. आपल्याला उद्याचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पाडायचा आहे. उद्याचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. असं म्हणत पार्थ आणि नंदिनी आता पुढच्या गोष्टींचा विचार करू लागतात. तर दुसऱ्या दिवशी रम्या ही साखरपुड्यासाठी तयार झालेली असते, परंतु मात्र ती पार्थमध्ये इतकी गुंतून गेलेली असते की ती दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. आता रम्याला विजय सोबतचा साखरपुडा करायचा नसतो. विजयच्या हातून तिला हातात अंगठी घालून घ्यायची नसते, म्हणून रम्याने हातामध्ये कटर घेतलेला असतो आणि स्वतःला जखम करून घेते. तर दुसरीकडे विजय आणि त्याचे कुटुंब, त्याचे आईवडील देशमुखांच्या घरी आलेले असतात. आता देशमुखांच्या घरी येताच संपूर्ण देशमुख कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करतं. अगदी थाटामाटात त्यांचं स्वागत केलं जातं. सर्वप्रथम माननी ताई विजय यांचं औक्षण करतात. तर इकडे मात्र जीवाची नंदिनी सोबत मस्करी चालू असते. तर पार्थ मात्र काव्याची वाट पाहत असतो. आता काव्या खूप छान तयार होऊन येते. खूप छान साडीही नेसलेली असते आणि केसात गजराही असतो. ते पाहून पार्थ अगदी तिच्यामध्ये हरवून जातो. तर काव्या पार्थला विचारते की काय. तर पार्थ खुणावूनच काव्याचं कौतुक करतो आणि तिला म्हणतो, खरंच खूप छान दिसतेस. तर त्यानंतर आता नंदिनी ताई येथे विजयच्या औक्षण करतात. तर पार्थच्या हातामध्ये असणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्या आता पार्थ काव्याच्या डोक्यावर टाकतो. तर काव्या मागे म्हणते, देशमुख काय चाललंय. तर त्यानंतर माननी ताई पार्थला आवाज देतात आणि म्हणतात, ते प्लेट इकडे दे. पार्थ आता प्लेट तर माननी ताईंकडे देतो, परंतु त्या अगोदरच हातात भरपूर अशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवतो आणि पुन्हा एकदा तो काव्यावर टाकतो. काव्या म्हणते, देशमुख आईन सांगू का. परंतु पार्थच्या खोड्या काही थांबत नसतात. तर आता घरातील सर्वच जण खूप खुश असतात. आता माननी ताईंच्या नंतर वसुत्या विजय यांचा औक्षण करतात आणि त्यानंतर विजय घरातील सर्वांचे थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेत आता सर्व देशमुख कुटुंब विजय यांचं जय्यत स्वागत करतात. आता सर्वांच्या गप्पा चालू असतात. तर विक्रम म्हणतात, बरं मानेनी अगं पाहुणे आले आहे, मग त्यांच्या खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करा. जे काही बनवत होता म्हणजे वडे तळायला घेतले होते त्याचं काय झालं. तर आता सर्वजण विक्रम यांच्याकडे पाहतात. तर मिथून काका म्हणतात, वडे तळायला घेतले होते. आता मिथून काका खूप खुश असतात. तर विक्रम म्हणतात की हो रे, वडे बनवले आहे. तर माननी ताई म्हणतात, अहो काय चाललंय हे. पाहुण्यांसमोर जरा थांबा, मला असं वाटलं की अगोदर अंगठ्या घालून होऊ देत ना. असं म्हणत मानिनी ताई पाहुण्यांना विचारतात, चालेल ना. तर माननी ताई आता विक्रम यांना म्हणतात, बघा त्यांना चालेल, परंतु तुम्ही मात्र वडे खाण्यासाठी उतावळे. तर विज्जची आई म्हणू लागते, अहो राहू देत हो, चालतं, काही हरकत नाही.
तुमचे हे आता वड्यांसाठी उतावळे आहेत. आणि आमच्या इथे विजय रम्याच्या बोटात कधी एकदा अंगठी घालतो यासाठी उतावळा आहे. आता मात्र विजय आपल्या आईकडे पाहतो. तर सर्वच जण विजयकडे पाहून हसू लागतात. विजयला उत्सुकता असते की कधी कधी एकदा रम्यासोबत त्याचा साखरपुडा पार पडतो. सर्वजण विजयला चिडवत असतात. तर आता त्याचवेळी जीवा म्हणू लागतो, नाही नाही, त्याला फक्त रम्याची एक झलक पाहायची आहे आणि त्यासाठी तो उतावळा झाला आहे. तर त्याचवेळी काव्या आणि नंदिनी रम्याला तयार करून घेऊन येतात. आता सर्वजण उभे राहतात आणि रम्याच कौतुक करत असतात. विक्रम म्हणू लागतात, खरंच किती गोड दिसते ना आज रम्या. तर माननी ताई म्हणतात, हो खूप छान दिसते असं म्हणत सर्वजण रम्याच कौतुक करत असतात. आता रम्या येते आणि विजयच्या बाजूला बसते. तर त्यानंतर वसुआत्या विजयच्या आईला म्हणतात, विजयची आई ओटी भरून घेताय ना. तर विजयची आई म्हणते की हो. आता विजयची आई रम्याची ओटी भरत असते, रम्याला हळदी कुंकू लावत असते. परंतु रम्याचा लक्ष मात्र पार्थकडे असतो. आता कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून रम्याच लगेच विजयकडे पाहते आणि स्माईल देते. इकडे विजयची आई अगदी मनापासून रम्याला आपली सून मानत तिची अगदी मनापासून ओटी भरत असते. आता विजयचे लग्न ठरल्यामुळे विजयचे आईवडील खूप खुश असतात आणि अगदी आनंदानेच त्यांनी रम्याचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. परंतु रम्याच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन चालू असतो. आता विजयची आई रम्याचा औक्षण करते. तर त्यानंतर विक्रम म्हणतात, आता रीतीप्रमाणे सगळं काही झालंच आहे, तर आता आपण साखरपुड्याचा विधी पण पूर्ण करून घेऊयात ना. तर सर्वजण होकार देतात. आता या दोघांकडे पाहत वसू आत्या मानिनी ताईंना म्हणतात, मानिनी नंतर या दोघांची दृष्ट काढशील ना. मानिनी ताई म्हणतात, हो वसुताई. तर त्यानंतर विजयची आई विजयच्या हातामध्ये अंगठी देते. आता विजय ती अंगठी सर्वांनाच दाखवतो. तर विक्रम म्हणतात, खरंच किती छान आहे ना अंगठी. तर आता विजय ती अंगठी हातात घेतो आणि रम्याचा हात हातात मागतो. त्यासाठी तो आपला हात पुढे करतो. रम्याने मात्र आपला हात पदराच्या खाली लपवून ठेवलेला असतो. आता सर्वजण रम्याकडे पाहू लागतात. तर वस्व आता रम्याला आवाज देत म्हणतात, रम्या अगं हात पुढे कर. आता तरी सुद्धा रम्या काही हात पुढे करत नसते आणि म्हणूनच नंदिनी म्हणते, रम्या अगं काय झालंय, कशाची वाट बघतेस, हात पुढे कर. आता मात्र रम्या नंदिनीकडे पाहू लागते आणि त्यानंतर रम्या सर्वांनाच आपला हात दाखवते. त्यावेळी मात्र सर्वांनाच धक्का बसतो. विक्रम म्हणतात, अगं हे काय. माननी ताई म्हणतात, हो ना रम्या हाताला काय झालंय. तर रम्या म्हणू लागते, मामी अगं मी काचेच्या बांगड्या भरत होते ना, त्यावेळी ती एक बांगडी फुटली आणि माझ्या हाताला लागली. तर आता विक्रम म्हणतात, रम्या काम करताना जराला सांभाळून. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.